बारामती नगर परिषद निवडणूक 2025 साठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। अशातच आता बारामतीमध्ये प्रभाग क्रमांक 14च्या मतदान केंद्राबाहेर अघोरीपणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या उतारासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांचे पॉम्पलेट आढळून आल्याने आता सगळीकडेच खळबळ उडाली। यावेळी घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। बारामतीमध्ये एक आघोरी प्रकार घडल्याचा प्रकार त्या ठिकाणी समोर आलाय। यामध्ये प्रभाग 14 मध्ये हा आघोरी प्रकार घडलाय, आपण पाहू शकता। खरं तर या मतदान केंद्राच्या बाहेर हा प्रकार घडल्यानं खरं तर ही धक्कादायक बाब मानली जाते। खरं तर या मतदान केंद्राच्या बाहेर एक उतारा ठेवण्यात आलेला आहे। या उतार्यामध्ये खरं तर जो नारळ आहे, काही भात आहे आणि यामध्ये जे लिंबू चिरून ठेवलेलं आहे त्याच्यावरती गुलाल टाकल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र यासोबत या उतार्याबरोबर या ठिकाणी काही पॉम्पलेट आढळून येत आहेत। त्या पॉम्पलेटवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवाराचं हे पॉम्पलेट असल्याचं दिसून येतंय। तर दुसऱ्या बाजूला जे काही दुसरं पॉम्पलेट आहे, हे जे पॉम्पलेट आहे हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं पॉम्पलेट दिसून येत आहे। यामुळे हा प्रकार नेमका कशासाठी केलाय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानाच्या बाहेर या ठिकाणी असाच आघोरी प्रकार घडला होता। त्यांच्या घराच्या बाहेर देखील एक उतारा त्या ठिकाणी आढळला होता। मात्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर लोकशाहीसाठी हे घातक आहे। यामुळे प्रशासनानं या सगळ्या गोष्टीची आणि गांभीर्यानं दखल घ्यावी, त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाऊ लागली। त्यामुळे प्रशासन या संदर्भात नेमकं काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।